सो वेलकम टू अ ब्लॉग, वेलकम टू अ मिस्टर अँड मिसेस लाखेस ब्लॉग. सो आज डे 3 आहे आणि आज आम्ही चाललो आहे माझ्या मोठ्या दिरांकडे, म्हणजे ह्याच्या भावाकडे, मोठ्या भावाकडे. सो ते रत्नागिरी राहतात आणि आम्ही असुर्ड्याला राहतो. सो आता चाललो आहे आम्ही तिथे, ऑन द वे आहोत. आम्ही खूप विचार करत होतो की कसं जायचं, बिकॉज मीही ट्रॅव्हल असं लांब फर्स्ट टाइम करते. म्हणजे फर्स्ट टाइम नाही करते, बट अशी एकटी, आणि ह्यालाही काय माहिती नाहीये. इथलं माहिती नाहीये. हा, तर आम्ही जस्ट बसलेलो, काय करायचं. तेवढेच माझी एक भाऊजी आहे, ते आल्याने बोलले जात होतो तिथे. तर आम्हाला मग आता गाडी नशिबाने भेटली गाडी. तर आम्ही इथे काय आहे, काय भेटतंय की नाही ते सगळं शोधत बघतो असतो. सो एक हातगाव करून आहे, तिथे सोडणार आहे आम्हाला. मग तिथून लाईक हार्डली 15-20 मिनिट्स आहे. सो मी तिथे पोहोचू बघू. आणि खूप छान वातावरण दिसतंय आणि थँक गॉड पाऊस पण नाहीये. नाही तर आम्ही निघायच्या जस्ट 10 मिनिटं अगोदर एवढा पाऊस होतो. खूप मनसुक्त पडून घेतलाय तो, आता पाऊस पडून पडू. आणि तुम्हाला मी सीन दाखवते, एक नंबर सीन आहे, खूप छान वाटतंय. खूप ट्रॅफिक लागली आहे बिकॉज ह्या ट्रकमुळे आम्हाला म्हणजे लाईक 15 मिनटंच झालेत ऑलमोस्ट. आम्ही इथेच अटकलो आहे. त्या ट्रकच्या जास्त लोडिंगमुळे ती ट्रक वर जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. आणि आमच्या पाठी पण खूप साऱ्या गाड्या आहेत. आम्ही अडकलो इकडे. तर जशी पुढे गाडी जाईल तसं आमचा छान प्रवास पुढे जाईल. छान मस्त आम्ही सिनरी बघत येतो. त्यात मध्येच ही ट्रॅफिक लागली. ठीक आहे, होत राहतं. कधी ना कधी काही ना काहीतरी प्रवासात प्रॉब्लेम्स येतात, ते निघून जातात. मग आता छान प्रवास होईल. हा ट्रक पुढे जाईल, त्याला पण प्रॉब्लेम होत असेल त्या ट्रकवाल्याला. हातखंबाचे ते पोचवलं आहे. ते तिथून त्यांच्या रस्त्याने जाणार लेफ्टला आणि आम्हाला असं राईटला जायचं आहे. तर फायनली आम्हाला खूप म्हणजे देवाच्या कृपेने आले घरी. काय माहिती, जस्ट निघतच होतो, पाया पडायला घरी आले आणि बोलले मी ह्या साईडला चाललोय. तर मग वेळेला आम्हाला पण सोडा, नशिबाने आम्हाला मग ते भेटलं आणि सोडलं. नाहीतर आम्ही कुठे भटकलो असतो आम्हालाही माहिती. 3 हात खांबायला आम्ही मध्ये रस्ता आहे, किंवा तिथे हात दाखवायचं कुठली गाडी भेटेल, 2 पैशांनी पुढचा प्रवास गाठायचा. हा, तर बघू. आणि खूप मोठा रस्ता, म्हणजे लाईक खूप छान आहे यार. मी पण इथे पहिल्यांदा आले. बघूया आता काय भेटतंय. लेफ्टने गेलात ना मुंबई आहे, राईटने इथे गोवा आहे. इथे लेफ्टने गेलात की मुंबई आणि इथे राईटला गोवा आणि इथे रत्नागिरी. बघूया कुठली गाडी भेटते का. प्लीज थांबवा. सो गाईज, फायनली आम्ही रत्नागिरीला पोचलो आहे. प्रवास खूप छान झाला, आनंदमय झाला. सो सकाळी लवकर निघालो. आता मस्त जिथे जेवूया. दादाने मस्त फिश आणि चिकन बनवलं आहे. फ्रेश वगैरे होऊन होतात, मस्त इथे जेवणार आम्ही. इथलं वातावरण पण खूप सुंदर आहे, रम्य आहे. हे 2nd फ्लोअरला दादाचं फ्लॅट आहे. सो मस्त आता फिश बनवलं आहे वहिनीने.
की आता जेवूया, एक झोप काढूया आणि मस्त थोडं फिरायला जाऊया. दिव्या आपण येईलच ब्लॉग जॉईन करेल, ती पण वहिनीला थोडं हेल्प करते आणि आपण जेवण फोटो बघूया. सो गाईस तुम्ही बघू शकता वहिनीने मस्त असं जेवण बनवलेलं आहे. आजचा खास बेट आहे. फिश 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 प्रॉन्स 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 आणि तांबडा रस्सा आहे, भाकर आहे, भात आहे, आमचा कोको पण आहे, कोको लागतो. खास जेवणासाठी एवढा लांब आलेला आहे. छान असं ताईंनी जेवण बनवलंय आमच्यासाठी आणि आता आम्ही खाणार आहोत. तुम्ही आता बाय. मी आता डिस्टर्ब करू नका, मला भूक लागली. तीन अंडी, तीन कोंबडा, तीन पाय. सो कालचा दिवस खूप छान गेला. आता आम्ही मस्त नाश्ता करतोय आणि आता निघतोय. आता सकाळचे 7 वाजलेत. छान नाश्ता वगैरे करून आता निघणार आहे. बघूया आता बस कशी भेटते, एसटी भेटते की काय भेटते. आता आम्हाला एक एसटी भेटली आहे मसुर्ड्याला जायला. काय म्हणजे भेटत नव्हती, वाट बघत होतो पण तरी भेटली आम्हाला. पुढील 1.5 आवरमध्ये आम्ही पोहोचून जातो. 1.5 आवर. हां 1.5 आवरमध्ये. टाईम नंतर मी लालपरीमध्ये बसले. टाईम नंतर तू लालपरीमध्ये कधी बसलाय का? मी तर खूप टाईम नंतर बसले. मला आधी बसले ना वॉमिट व्हायची, पण आता काही नाही वाटत. आता मोठी झाली ना काय मला काय. तर आता छान प्रवास जाईल. मी मस्त मला एक सांगायला आवडेल की इथे तुमच्याकडे जर कॅश नाही आहे आणि तिकीट काढायचं तर तुम्ही इथे गुगल पे सुद्धा करू शकता. छान गुगल पे आता सगळीकडे चालू झाले. मशीनमध्ये करू शकतो गुगल पे. काय हा आम्ही एवढा छान नाश्ता केलाय ना. मस्त पोटभरून पोहे खाल्ले. आमच्या ताईंनी खूप छान नाश्ता. त्याचं खूप जेवण बनवतात. तर मस्त पोहे खाल्लेत आणि चाय पियालोय छान. आणि आता आम्ही निघालोय. तर आमचा प्रवास दाखवू तुम्हाला, सिनरी पण दाखवू तुम्हाला. आणि आज गौरी गणपती आहे. मला ना 10-10:30 पर्यंत कसंही करून पोचायचं आहे. साडी वगैरे नेसायची आहे. तर आजचा जो ब्लॉग असेल तो गौरी गणपतीचा असेल. आम्ही पोचलो आहोत आमच्या घरी, गावी पोचलोय. छान प्रकारे प्रवास झाला आमचा. आणि असं नाही की जास्त वेळ आम्हाला थांबायला भेटलं. लगेच गाड्या भेटत होते. लगेच आम्हाला वाटलं खूप वेळ होईल, पण 2 तासात छान प्रवास झाला रत्नागिरी ते असुर्डेपर्यंत. आणि हे आमचं घर आहे आणि सगळी तयारी चालू आहे आरतीची. माझा औसा आहे. तर औसामध्ये म्हणजे सगळं काय तयारी असते. वडे बनवले आहेत, खूप काय तयारी केली. म्हणजे मी घरी नव्हते, पण माझ्या मम्मीनी, माझ्या काकीनी, मोठी मम्मीनी सगळ्यांनी तयारी करून ठेवली. तर तुम्हाला दाखवते चला. खूप शेवाळे आहेत खाली. शेवाळे खूप आहेत यार, पडायला होते. हे माझे पप्पा आहेत. पप्पा हाय बोला. हे माझे पप्पा आहेत. काय नाही. आणि आरती चालू आहे. कोण नाही, व्हिडिओ. हे माझे आप्पा आहेत. हे माझी काकी आणि माझी छोटी बहीण आरती करतायत. हे माझे मिस्टर आहेत. ही माझी मोठी मम्मी आहे. माझ्या औसाची तयारी करतायत. हे बघा
माझी तयारी अजून बाकी आहे. तेच मला साडी नेसणार आहेत. आणि माझी मम्मी काय करते? मम्मी भजी. माझी मम्मी भजी बनवते छानपैकी, कांद्याची भजी. वा 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 वा. हे बघा, ही माझी मम्मी. हा मम्मी. हे माझे मोठे पप्पा पूजा करून नाश्ता करतात. आता काय नाश्ता करतात? पुरणपोळी. ओके. आणि छानपैकी वडे बनलेत बघा, चुलीवरचे वडे. हा 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 हा, खूप मस्त वडे बनलेत. म्हणजे खूप काय काय जेवायला आहे आज, पण उपवास आहे सर्वांचा. आणि हे माझं छोटंसं घर. तयारी अजून चालू आहे. तर पूर्णपणे प्रॉपरली पूर्ण रेडी झाल्यावर सगळं तुम्हाला दाखवेन. आणि हा भाग रंग खेळतो श्रीहरी. ही आमची छोटीवाली बाग आहे आणि ही मोठीवाली बाग आहे. आम्ही घरी नसतो म्हणून कोणी म्हणजे एवढे हे नाही बघत नाही, तर प्रॉपरली हे नाही झालं. आमची बाप्पाची मूर्ती. मला पूर्णपणे प्रॉपरली तयारी झाली की सगळं सांगेन. माझा हा पहिला ओसा आहे, तर सगळी प्रॉपरली तयारी झाली की तुम्हाला सगळं दाखवेन कसं काय 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 होतं. येस. पाच वैशी लंबोदर, 6 विकडे रावते, 7 विघ्न राजेंद्र, 8 तुंडवर्णते, 9 वैशी बालचंद्र, 10 वैशी विनायक, 11 गणपती, 12 वैशी विद्यानंद, देवनावे अशी 12 तीन संध्यामुळे विघ्न भीती नसल्याला प्रभू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. सप्ताह गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता मिळेल सिद्धीला संशय. श्वासांची तुटे गावा विठ्ठला. प्रभु मुद्रिका वेणुकुमाही जल दिनाय जल जनाई जगमकार जगत के राम दुआरे तुमरा द्वारे हो तनज्ञा बिनु पैसारे सब सुख रहे. तुम्हारो सरना तुम रक्षुका हो को डरना. आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाकते कापे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा, जगत निरंतर हनुमत धीरा. आम्हाला अरे हो गोल्डन आहे ना, मग ते दिव्याच्या आणि एक निरंजन आणि त्या आपल्या मधली वातीचा दिवा ते नाही ना, तो आपल्या ह्याच्यात घे आणि दिव्याच्या त्यात टाकायचं आहे काय? नाही ते टाकू. व्हिडिओ लॉंग व्हिडिओ चालू ठेवले. स्टार्ट. क्या बात है.
तर आजचा हा स्वीट सिम्पल ब्लॉग संपलेला आहे. आजचा दिवस पण खूप छान गेलेला आहे. हे सगळे माझे भावंडं आहेत, आम्ही सगळे नाचतो येते. तर खूप सारे भावंडं आहेत माझे जे आले नाही आहेत. खूप पाऊस पडतो आहे तर त्यामुळे त्यांना येता नाही आलं. त्यांच्या मुलांची स्कूल पण आहे. आणि जो माझा पुढचा ब्लॉग असेल तो गौरी गणपती, तोही नक्की बघा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि खूप खूप प्रेम करा. थँक्यू.